मित्रांनो, तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का, की कुठल्या तरी कार्यक्रमात, लग्नात किंवा अगदी घराच्या ओट्यावर बसलेले असताना अचानक कोणीतरी विचारतं, "आता पगार किती मिळतो?" आणि हा प्रश्न विचारणारा माणूस कोणी बॉस नसतो, तर तो असतो एखादा नातेवाईक, शेजारी किंवा फारसं जवळचं नसलेलं कोणीतरी. त्या क्षणी आपल्याला नेमकं काय बोलावं हेच कळत नाही. पगार सांगितला तर तुलना सुरू होते. कमी असेल तर कमी लेखलं जातं. जास्त असेल तर अपेक्षा वाढतात आणि म्हणूनच अनेक जण आतून अस्वस्थ होतात, पण बाहेरून हसत उत्तर देतात. खरं सांगायचं तर पगार हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, पण समाज आपल्याला तो उघड करायला भाग पाडतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर मोकळेपणाने बोलणार आहोत. नातेवाईक आणि शेजारी पगार का विचारतात, त्यामागचा खरा हेतू काय असतो आणि सर्वात महत्त्वाचं, अशा प्रश्नांना सभ्य, शांत आणि आत्मसन्मान राखून उत्तर कसं द्यायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण कदाचित पुढच्या वेळी हा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही गप्प बसणार नाही, तर आत्मविश्वासाने योग्य उत्तर द्याल. तर मित्रांनो, याच्यामध्ये पॉईंट नंबर 1, लोक पगार का विचारतात. अनेक लोकांना वाटतं की नातेवाईक किंवा शेजारी पगार विचारतात म्हणजे ते आपली काळजी घेत आहेत. पण खरं सांगायचं तर बहुतांश वेळा हा प्रश्न काळजीपेक्षा कुतूहलातून किंवा तुलनेतून विचारला जातो. काही लोक पगार विचारतात कारण त्यांना स्वतःची तुलना करायची असते. त्यांना पाहायचं असतं की आपण पुढे आहोत की मागे. काही लोकांना दुसऱ्यांचं यश मोजायला आवडतं आणि आपल्या समाजात यश मोजायचं एकच मापक असतं, पगार. तर काही लोक असतात जे पगार विचारतात कारण त्यांना पुढे जाऊन बोलायचं असतं, "अरे, तो इतका शिकलेला आहे, पण त्याचा पगार एवढाच आहे." म्हणजेच तुमचा पगार हा त्यांच्या गॉसिपचा विषय बनतो. काही वेळा पगार विचारण्यामागे अपेक्षाही लपलेल्या असतात, जसं की आता हा कमावतोय म्हणजे याने मदत करायला हवी, याच्याकडून खर्चाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आणि काही लोक तर पगार विचारतात फक्त टोमणा मारण्यासाठी. शिक्षण, वय, नोकरी या सगळ्यांची तुलना करून तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी. म्हणूनच लक्षात ठेवा, सगळेच पगार चांगल्या हेतूने विचारत नाही आणि म्हणूनच प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायलाच हवं असं नाही. पॉईंट नंबर 2, सरळ पगार किती आहे विचारल्यावर उत्तर कसं द्यायचं. काही लोक विचारतात ना, कोणतीही भूमिका न बांधता थेट आणि सरळ, "पगार किती आहे?" अशा वेळी आपल्याला अचानक असं वाटतं की उत्तर दिलं नाही तर आपण उद्धट वाटू आणि दिलं तर आपला आत्मसन्मान कमी होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं थेट उत्तर देणं ही सभ्यता नाही, तर स्वतःच्या मर्यादा ठरवणं ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे. अशा प्रश्नावर पहिल्यांदा शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. चेहऱ्यावर राग न आणता, आवाज न चढवता, सहज आणि आत्मविश्वासात उत्तर दिलं तर समोरचा माणूस आपोआप मागे सरकतो. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हणू शकता, "सध्या माझं काम व्यवस्थित चाललंय एवढं समजा. घर खर्च निघतोय, समाधान आहे." या उत्तरांमध्ये पगाराचा आकडा नाही, पण स्पष्ट मेसेज आहे, "मला हे उघड करायचं नाही." काही वेळा हसत उत्तर देणं सुद्धा खूप प्रभावी ठरतं, कारण हसण्यातून विरोधही होतो आणि भांडणही टळतं. जसं की, "पगारापेक्षा कामात आनंद आहे, ते महत्त्वाचं वाटतं." जर समोरचा माणूस तरीही चिकटून राहिला, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहिला, तर तेव्हा थोडं स्पष्ट होणं गरजेचं असतं. अशा वेळी शांतपणे असं म्हणता येईल, "मी पगाराबद्दल फारसं बोलत नाही, गैरसमज होतात." हे उत्तर उद्धट नाही, तर स्वतःची सीमा ठरवणारं उत्तर आहे. लक्षात ठेवा, तुमचा पगार हा तुमचा वैयक्तिक विषय आहे आणि जो तुमचा आदर करतो तो तुमच्या या उत्तराचाही आदर नक्की करेल. पॉईंट नंबर 3,
पगार सांगितल्यावर काय होतं? अनेकांना वाटतं पगार सांगितला तर काय बिघडणार आहे. पण खरं सांगायचं तर पगार एकदा तोंडातून बाहेर पडला की तो फक्त आकडा राहत नाही. तो मत, तुलना आणि अपेक्षांचं कारण बनतो. जर तुमचा पगार कमी असेल तर काही लोक लगेच निष्कर्ष काढतात, इतकं शिकूनही एवढाच पगार. तुमच्या मेहनतीकडे, संघर्षाकडे कोणीही पाहत नाही. फक्त आकड्यावरूनच तुमचं मोजमाप केलं जातं. आणि जर पगार जास्त असेल तर समस्या अजून वेगळ्या स्वरूपात येतात. अचानक तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. याला सगळंच जमायला हवं, याने खर्च करायला हवा, याने मदत केली पाहिजे. काही वेळा लोक तुमचं यश पचवू शकत नाहीत. तेव्हा हेच पगाराचे आकडे ईर्ष्या, टोमणे आणि अंतराचं कारण बनतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुमचा पगार लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. एकाला सांगितलेला आकडा 10 जणांपर्यंत पोहोचतो आणि प्रत्येकजण त्यात आपापल्या सोयीने बदल करतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, पगार सांगितल्यावर तुमचं काहीच वाढत नाही, पण गैरसमज मात्र नक्की वाढतात. म्हणूनच शहाणपण हेच आहे की पगारापेक्षा तुमचं काम, तुमचा स्वभाव आणि तुमचा आत्मसन्मान लोकांसमोर ठेवा, आकडे नाही. पॉइंट नंबर 4, कोणाला पगार सांगायचा आणि कोणाला नाही. पगार सांगायचा की नाही हा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे कोणाला सांगायचा आणि कोणाला नाही. कारण सगळेच लोक तुमची माहिती योग्य पद्धतीने वापरतीलच असं नाही. पगार ही गोष्ट फक्त त्यांनाच सांगावी ज्यांच्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे, जे तुमचं ऐकून तुलना करत नाहीत, टोमणे मारत नाहीत आणि तुमच्या आकड्यांपेक्षा तुमच्या संघर्षाला जास्त महत्त्व देतात. उदाहरणार्थ, आई वडील, जोडीदार, खूप जवळचा मित्र किंवा करिअर मार्गदर्शक. अशा लोकांशी पगाराबद्दल बोलणं योग्य ठरतं, कारण ते तुम्हाला सल्ला देण्यासाठी ऐकतात, चर्चा करण्यासाठी नाही. पण जे लोक पगार फक्त कुतूहलातून, तुलनेसाठी किंवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी विचारतात, अशा लोकांपासून ही माहिती दूर ठेवणं शहाणपणाचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक नात्याला सगळ्या गोष्टी सांगायच्याच असतात असं नाही. काही गोष्टी जपून ठेवणं म्हणजे फसवणूक नाही, तर स्वतःचा आत्मसन्मान जपणं आहे. आणि जो माणूस तुमचा आदर करतो तो तुम्ही पगार सांगितला नाही तरी तुमचा आदर कमी करणार नाही. म्हणूनच पगार सांगण्याआधी समोरचा माणूस कोण आहे हे पहा, नातं किती खोल आहे हे पहा आणि मगच निर्णय घ्या. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये एक खूप साधा वाटणारा पण आतून अनेकांना अस्वस्थ करणारा विषय समजून घेतला. नातेवाईक असोत किंवा शेजारी, पगार विचारणं ही गोष्ट आपल्याकडे सामान्य मानली जाते, पण त्याचा परिणाम मात्र सामान्य नसतो. लक्षात ठेवा, तुमचा पगार हा तुमचा आत्मसन्मान ठरवत नाही. तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे कमवता, किती संघर्ष करून इथे पोचला आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही सभ्यता नाही, तर योग्य ठिकाणी मर्यादा आखणं हीच खरी समजूतदारपणा आहे. पुढच्या वेळी कोणी पगार विचारला तर लाजू नका, घाबरू नका, शांत रहा, आत्मविश्वास ठेवा आणि योग्य उत्तर द्या. कारण तुमचं आयुष्य, तुमचा संघर्ष आणि तुमची कमाई ही कोणाच्याही चर्चेचा विषय नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ अजून कुणाला तरी उपयोगी पडेल. अशाच खऱ्या आयुष्यातल्या विषयांवर मोकळेपणाने बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या सत्य आणि आत्मसन्मान जपणाऱ्या विषयासोबत.